प्रीती खंडागळे, आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. विधान परिषद निवडणूक केवळ नाशिकपुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्यात होत आहे. महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून उमेदवार उभे केलेत, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मांडली. राज्यात मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करत आमच्याकडील मते कुणाला द्यायची याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. नाशिकमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णयही ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच घेतल्याचं राऊत म्हणाले. तसेच दोन शिवसेना एकत्र येणार असतील तर आधी मातोश्रीवर येऊन पश्चाताप व्यक्त करावा लागेल, अशी अटही त्यांनी घातली आहे. काही अपवाद वगळता महाविकास आघाडीकडे तेवढं बळ जरी नसलं तरी पण जागा बिनविरोध होऊ नये ही भूमिका महाविकास आघाडीनं घेतली आणि त्यानुसार मग सातारा असेल, कोकण असेल, पुणे असेल, अन्य काही ठिकाणी महाविकास आघाडीनं विदर्भात हे नागपूर असेल, यवतमाळ असेल, मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड अशा ठिकाणी महाविकास आघाडीनं आपले उमेदवार उभे करून विरोधी पक्षाचं जे अस्तित्व आहे ते दाखवण्याची तयारी सुरू केली. पण रणधुमाळी ही महानगरपालिका निवडणुका किंवा विधानसभा, लोकसभा आणि आता ग्रामपंचायतीत सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विमानं घेऊन फिरतात, चार्टर, हेलिकॉप्टर, त्याच्यामुळे तिथे रणधुमाळी असते. विधान परिषद निवडणुका या अत्यंत गोपनीय पद्धतीने, ज्याची रिझर्व्ह बँक मोठी, बरोबर, त्याची रणधुमाळी जास्त हे मी पाहतो. पण नाशिकमधलं म्हणाल तुम्ही तर नाशिकमध्ये काय होते पाहूया. त्याच्याकडे तेवढी मतं आहेत. माननीय शिवसेना पक्षप्रमुख या संदर्भात आमच्या नगरसेवकांना, मतदारांना काय भूमिका घ्यायला सांगतात ते तुम्हाला लवकरच समजेल. नवी मुंबईमध्ये वाढत्या महागाई विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. भाकऱ्या भाजत, भांडी वाजवत राष्ट्रवादीने आंदोलन पुकारले. सुप्रिया सुळेही या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती होती. इंधन दरवाढ तसंच एकूणच सगळ्या महागाई विरोधात शरद पवार पक्षाने हे आंदोलन पुकारलं. सरकार विरोधात घोषणाबाजी करत सर्व कार्यकर्ते आक्रमक झाले. राज्यात अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी कारवाईला वेग दिला. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात एफडीए पथकाने 2 ठिकाणी धडक छापेमारी करून मोठी कारवाई केली. चंद्रपूर येथील न्यू 5 स्टार बेकरीमध्ये तपासणी दरम्यान परवाना नसताना आणि अस्वच्छ परिस्थितीत टोस्ट, रस्कसह इतर खाद्यपदार्थांचं उत्पादन सुरू असल्याचं आढळून आलं. तसेच उत्पादनावर आवश्यक लेबलिंगही नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले. तर बल्लारपूरमध्ये अस्वच्छ अवस्थेत विक्रीसाठी ठेवलेला चीज अनलॉकचा साठा जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला. या कारवाई दरम्यान सुमारे 3,66,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या धडक कारवाईमुळे अन्न व्यवसायात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. महेश सावंत यांनी 2014 पासून मोदी सरकार सत्तेत असूनही सर्वसामान्यांच्या जीवनमानात अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप केलाय. सलग 3 वेळा पंतप्रधानपद भूषवल्यानंतरही महागाई नियंत्रणात आली नाही. उलट जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याचं त्यांनी म्हटलंय. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून भाज्या, डाळी आणि इतर वस्तू महाग झाल्याचा त्यांचा दावा आहे. याचा थेट परिणाम मध्यमवर्गीयांच्या आर्थिक स्थितीवर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकारने आर्थिक सुधारणा आणि स्थैर्याचे दावे केले असले तरी प्रत्यक्षात महागाई, बेरोजगारी आणि रुपयाचे अवमूल्यन वाढल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच पूर्वी गॅस दरवाढीवर आंदोलन करणारे भाजप नेते आता शांत असल्याची टीकाही त्यांनी केली. देशाची आर्थिक स्थिती आणखी बिघडत गेल्यास भारताची अवस्था गंभीर होऊ शकते, असा इशाराही महेश सावंत यांनी दिला आहे. 2019 ची इलेक्शन झाली, 2024 ची इलेक्शन झाली. सलग 3 वेळा पंतप्रधान होण्याचा मान मोदीजींना मिळाला. परंतु महागाई जैसे थे, लोक जैसे थे, लोकांच्या राहणीमानामध्ये बदल झाला नाही. फक्त पंतप्रधानांच्या राहणीमानामध्ये बदल झाला. त्यांच्या कपड्याचा खर्च वाढला, त्यांचा ट्रॅव्हलिंगचा खर्च वाढला.
त्यांच्या सुखसोयी वाढल्या, परंतु जनता जिथे आहे तिथे त्याच्यापेक्षा खाली चाललं. ज्यावेळी भाजपचा राज्य नव्हता त्यावेळी स्मृती इराणी आणि ज्यांचे प्रवक्ते होते, 2 आणि 5 रुपये जर घरगुती गॅसचा भाव वाढ झाले तर दुसरे गॅस सिलेंडर डोक्यावर घेत होते. आज तर गॅस सिलेंडरचा भाव गगनाला भिडलाय. भाजपचे नेते गेले कुठे? यांना शोधायला आता बक्षिसं लावली पाहिजेत. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आता अधिकृतपणे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी इमारतीची पाहणी करून अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. शासकीय कार्यालयांचं स्थलांतर करण्यापूर्वी इमारतीची सखोल स्ट्रक्चरल तपासणी, आवश्यक दुरुस्ती आणि उच्च दर्जाचे नूतनीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. 1601 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेली ही वास्तू राज्याच्या प्रशासकीय पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. नागरिकांच्या सुरक्षितता, सुलभता आणि सोयींना प्राधान्य देत या इमारतीचा आधुनिक आणि आदर्श शासकीय संकुल म्हणून विकास करण्यात येणार असल्याचं मंत्री भोसले यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यातील रोहा येथील सुबोध गांगुर्डे हा युवक पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी 2022 पासून सायकलवरून भारत भ्रमण करतोय. आतापर्यंत तब्बल 10 राज्यांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर तो महाराष्ट्रात दाखल झाला. त्यावेळी त्याने खासदार श्रीकांत शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. साध्या सायकलवरून सुरू असलेला त्याचा प्रवास पाहून प्रभावित झालेल्या श्रीकांत शिंदे यांनी त्याला नवी सायकल भेट देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आणि आज सहज एका कार्यक्रमानिमित्त त्याची आणि माझी भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं की आता 1,00,000 किलोमीटर तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये प्रवास करणार आहे. त्या 1,00,000 किलोमीटरमध्ये वेगवेगळे मेसेजेस जो आहे हे युवकांना तो देणार आहे आणि त्याचबरोबर 1,00,000 झाडंसुद्धा लावणार आहे. 1,00,000 लोकांना भेटणार आहे तो त्याच्या प्रवासामध्ये. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि की बाबा तो जो सायकल चालवत होता तो त्याला गिअरलेस सायकल तो इतके वर्ष जो आहे तो चालवत होता, 4 वर्ष, आणि त्याच्यावरती त्यांनी 46,000 किलोमीटर त्यांनी प्रवास केला. आज त्याला जी आहे ही शिवसेनेच्या माध्यमाने फुल ना फुलाची पाकळी आपण बोलतो, पण त्याच्या या प्रवासामध्ये त्याचा उत्साह वाढवणारा मला वाटतं हा आजचा प्रसंग आहे. आणि त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो, त्याला धन्यवाद देतो की तो जे काम करतोय हे मला वाटतं सगळेच लोक करू शकत नाही. खरंच एक अवलिया आहे. पाटणामधून एक धक्कादायक घटना समोर आली. प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्या कोचिंग संस्थेवर हल्ला झाल्याची माहिती मिळते. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री काही समाजकंटकांनी पटना येथील मुसल्लहपूर हाट परिसरातील खान सर यांच्या कोचिंग संस्थेला लक्ष्य केलं. यावेळी संस्थेत मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. तसेच हवेत गोळीबार झाल्याचीही चर्चा आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यात कोचिंग संस्थेतील एक सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर पटना एसएसपी आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. या प्रकरणावर स्वतः खान सर यांनीही प्रतिक्रिया दिली. काही प्रतिस्पर्धी कोचिंग संस्थांना कमी शुल्कात उत्तम निकाल देण्यामुळे त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच जवळच्या एका कोचिंग संस्थेशी संबंधित काही व्यक्तींनी त्यांच्या कार्यालयात तोडफोड करून धमकावल्याचा दावा त्यांनी केलाय. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढते यश हेच या हल्ल्यामागचं कारण आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. मराठी चित्रपटसृष्टीत सतत नवनवे प्रयोग होत असून प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जातोय. अशाच धाडसी प्रयोगातून साकारलेला घबाडकुंड हा रहस्य भयपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यातील थरार, रहस्य आणि अनपेक्षित वळणांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या चित्रपटात 6 जणांच्या धोकादायक शोधयात्रेची कथा दाखवण्यात आली असून या प्रवासात त्यांना भीतीदायक आणि अनाकलनीय घटनांचा सामना करावा लागतोय. घबाडकुंडमध्ये नेमकं काय रहस्य दडलंय याचा उलगडा हा चित्रपट करणार असल्याचं सांगितलं जातंय. आयकॉन द स्टाईल प्रस्तुत आणि डॉक्टर रसिक कदम निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रीतम एस.के. पाटील यांनी केलंय. मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जातंय. शशांक शेंडे, संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमगर यांसह अनेक कलाकारांचा दमदार आणि अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 19 जून रोजी घबाडकुंड संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.